पण नक्कीच मला असं वाटतं तिची जी स्ट्रॅटर्जी असते निक्कीची दरवेळेस की बाबा टास्कमध्ये धक्काबुक्की करणं इज व्हॅलिड. तर त्याचं कुठेतरी तिला माहिती आहे, एक शो करून आली आहे, तिला आयडिया आहे थोडीफार की बाबा काय करायचं काय नाही. निक्कीने आर्याला प्रोवोक केलं की ती व्हायलेंट होईल येण्यासाठी. निक्कीची आधी स्ट्रॅटेजी होती की आर्याला प्रोवोक करणं आणि तिनं ऍक्शन घेतली की काहीतर डिसएडव्हान्टेज तिला होईल. आता तुम्ही घरात ते जवळ बघितले, काय किस्सा झालता नेमकी आणि खरंच निक्कीने प्रोवोक केलं का आर्या खरंच व्हायलेंट झाले होते? निक्कीचं बोलणं हे ऍक्च्युली सगळ्यांना प्रोवोकिंग वाटतं. म्हणजे मलाही काही गोष्टी बोलताना त्यासोबत असं वाटायचं की प्रोवोक करते का काय किंवा मुद्दाम भांडणं काढते का काय. तर हे तिचं बहुतेक स्वभाव तसा असेल किंवा मग तिची स्ट्रॅटर्जी असेल की पुढच्याला प्रोवोक करायचं. आणि तिला मी एकदा दोनदा म्हणलं पण की बाबा तू अशी का वागतेस किंवा अशी का बोलतेस प्रोवोक केल्यासारखं. तर तिचं म्हणणं आहे किंवा मी अशीच आहे, तुम्ही प्रोवोक होताय ते तुमचा प्रॉब्लेम आहे. आता ते आर्या आणि तिचं जे वादावाद होती, कारण आर्या तिला फुल ऑन टक्कर द्यायची पहिल्यापासूनच, ते आम्हाला पण माहित होतं. ज्यावेळेस धक्काबुक्की झाली ना तिथे, तर आर्याला पण लागलं होतं इथे गालावरती. तर तिथे मला दिसताना दरवाजाच्या फक्त हाफ साईड दिसली, बाहेरची साईड दिसली. ते झाल्यानंतर परत आर्याला वॉशरूम मध्ये गेलो तिकडे आणि तिला विचारलं की बाबा का मारलंस तू, काय गरज होती म्हटलं. तर तिने सांगितलं की मला पण मारण्यात आलं आणि तिने दाखवलं की लागलेलं इथे. सो त्यानंतर मला असं जाणवलं की बहुतेक आपल्याला माहित नाही की आतमध्ये काय घडलं. मग मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत बिग बॉस फेम कंटेस्टंट वैभव चव्हाण. मग त्यांच्याकडून जाणून घेऊया बिग बॉसच्या घरातील काही एंटरटेनिंग किस्से. असेच एंटरटेनिंग पॉडकास्ट बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. मग सर, क्रिटिकल प्रश्नापासून सुरुवात करूया आपण. चालेल. सूरज आणि तुम्ही एकाच जिल्ह्यातला, एकाच तालुक्यातला म्हणलं तरी काही हरकत नाही, दोघं पण चव्हाण. मग प्रेक्षकांना असं दिसलं की तुम्ही त्यांना सपोर्ट करत नव्हता घराच्या आत. सूरज थोडा वीक आहे, त्याला लवकर कळत नाही आणि तुम्हाला त्याला सपोर्ट करायला पाहिजे होता आपल्या गावातलं, पण तुम्ही तसं केलं नाही. ऍक्च्युली आता तसं बघायला गेलं ना तर सूरजची माझी ओळख आधीपासून आहे. म्हणजे असं काही नाही की तिथे गेल्यानंतर त्याची माझी ओळख झाली किंवा तो मला तिथे गेल्यावरती ओळखायला लागला, असं काही नाही. आम्ही आधीपासून एकमेकांना ओळखतो आणि लोकांना हे पण आयडिया नाहीये की बाबा त्यांना दिसतं तेवढंच किंवा जेवढे भांडणं झाले तेवढंच दिसतं. तर आतमध्ये असताना सूरजचं माझं बॉन्डिंग खरंच खूप चांगलं होतं. म्हणजे सूरज ज्यावेळेस बाहेर येईल किंवा ज्यावेळेस तो जिंकून येईल त्यावेळेस तुम्ही त्याला डायरेक्टली विचारू शकता की बाबा वैभव सोबत तुझं भांडण होतं का फक्त किंवा काय. तर तोही क्लिअरली स्पष्टपणे सांगेल की बाबा काय होतं काय नव्हतं. तर मी आता त्याचा भरपूर गाजावाजा आहे किंवा त्याला भरपूर फेम भेटते म्हणून त्याचं कौतुक करतोय असं नाहीये. कारण लोकांचा असा गैरसमज झाला आता की बाबा त्याला सपोर्ट करतोय तो आत्ता बाहेर आल्यावरती. अरे आतमध्ये पण भरपूर वेळा सपोर्ट केलंय. सगळ्यात फर्स्ट नॉमिनेशनला त्याला मी नॉमिनेट केलं होतं फक्त, ज्यावेळेस निकष असा होता की बाबा ज्याला गेम अजिबात कळत नाहीये, ज्याला स्वतः डिसिजन घेता येत नाही, तर त्या निकषावरती मी त्याला नॉमिनेट केलं होतं एकदम स्टार्टिंगला. मोस्ट ऑफ द कंटेस्टंट त्यालाच नॉमिनेट केले. पण तुम्ही एक बघा की त्याच्यानंतर मी जेवढे आठवडे राहिलो त्याला एकदा सुद्धा नॉमिनेट केलं नाही मी. हे पण लोकांनी बघितलं पाहिजे का नाही नॉमिनेट केलं. माझ्याकडे ऑप्शन्स होते ना बाबा करायला, किंवा सूरज विके सूरजचे माझे भांडणं आहेत, करा नॉमिनेट त्याला. तर मी एकदा पण नॉमिनेट नाही केलं. का? कारण मला माहिती आहे सपोर्ट कधी करायचा, कसा करायचा, त्याला बाहेर काढायचं नाही, हा माझा सगळ्यात मोठा सपोर्ट आहे त्याला. जर त्याला बाहेर काढायचं असतं तर मी पण बाकीच्यांसारखं समोर गोड गोड बोललो असतो आणि ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस त्याला नॉमिनेट केलं असतं. पण तसं मी न करता बाबा ज्यावेळेस माझं वादावाद झाले त्यांनी पण भरपूर काय काय बोललेलं आहे मला. असं नाही की फक्त मीच बोललोय त्याला. काही गोष्टी कट होतात किंवा काही गोष्टी दाखवल्या जात नाहीत. आता 24 तास असतात, त्यातला 1 तास दिसतो फक्त. पण अरे आमची मैत्री पण आहे, आम्ही किती जास्त एकमेकांसोबत गप्पा मारल्यात काय माहित नाही. आमच्या गावाकडच्या गप्पा आहेत, आम्ही एक विहिरीत पोहायला जायचं वगैरे, सगळ्या गोष्टी आमच्या रानात वाशाट बनवायचं वगैरे, या सगळ्या गोष्टी माहीतच नाहीत लोकांना. कारण की ते तेवढं एंटरटेनिंग लोकांसाठी नाहीये ते, त्याच्यामुळे ते दाखवलं गेलं नाही. फक्त एका तासात जेवढं त्यांना बाबा 2 भांडणं दाखवले, 3 भांडणं दाखवले आणि मग बाकीच्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या जर लपवून ठेवत असतील ते, तर मला असं वाटत नाही की तसं कुठं आहे की बाबा मी त्याला सपोर्ट करत नाही. आतमध्ये पण भरपूर सपोर्ट केलंय. फक्त एवढंच होतं की ग्रुप वेगळे वेगळे होते आणि मी कितीही सपोर्ट करायचा प्रयत्न केला तरी काही जण त्याला सांगणारे होते की त्याच्या नको नादी लागू म्हणून. तर तो ऐकतो सगळ्यांचं. तर त्याच्यामुळे तो थोडंसं मला असं वाटायचं की यार मी जर परत त्याला गोड बोलायला गेलो आणि त्यांनी दुसऱ्या कोणीतरी सांगितलं की वैभवच्या जवळ जाऊ नको, वैभव बरोबर नीट म्हणजे नाही का जास्त बोलू नको, तो तुला मॅनिप्युलेट करेल गावाकडचं करून, असं जर गोष्टी त्याला सांगण्यात आल्या तर ते अजून वेगळं काहीतरी होईल म्हणून मी त्याच्यावर जास्त बोललो नाही. एवढंच फक्त. कारण की
गरजेचं नाहीये की बाबा त्याच्याबरोबर मैत्री अशीच निभाव किंवा गोड गोड बोलून फक्त. अशी पण मैत्री निभावता येते की बाबा त्याला नॉमिनेट नाही करायचं, त्याला बाबा जेवढा सपोर्ट करता येईल तेवढा सपोर्ट करायचा. ज्यावेळेस कॅप्टन्सी येईल किंवा ज्यावेळेस गोष्टी अशा होतील की बाबा त्याला खरंच वरती पुश करायची गरज आहे, तर त्यावेळेस मी केलेलंच आहे. करायचं तेवढं केलंय मी त्यासाठी. आपण बिग बॉसच्या प्रश्नांकडे येऊयाच, पण सुरुवात तुमच्या आवडत्या विषयापासून करूया. तुमचं फिटनेस रुटीन. प्रेक्षकांना तुमचं फिटनेस रुटीन कसं आहे ते सांगा. नक्कीच. आता सगळ्यात पहिले म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की बाबा बॉडी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो लोकांचा की बाबा बॉडी बिल्डर आहे किंवा फिटनेस आहे म्हणजे भरपूर ताकद लावून खेळेल वगैरे वगैरे असं. पण काही लोकांचे स्वभाव पण वेगळे असतात, हे पण लक्षात आलं पाहिजे की स्वभावानुसार माणसं राहतात. आता मला जर नाही आवडत जास्त भांडणं करायला किंवा जास्त असं स्वतःची ताकद लावायला नाही आवडत. जिथं गरज आहे तिथं लावली तर त्याचं मला ते आवडतं किंवा जिथं गरज आहे, जिथं गेम तसा आहे तसं जर ताकद लावली तर ठीक आहे. पण जिथे आता बिग बॉस मध्ये पण बघितलं सगळेजण म्हणत होते की तू आरबाजला ताकद लावत नाहीस किंवा काय. लावत होतो, जेवढी गरज होती तेवढी लावत होतो. टास्क मध्ये लावत होतो, त्याला ताकद लावत नव्हतो मी. पण जिथे टास्क मध्ये जिथे प्रॉपर्टीज आहेत किंवा जिथे त्याच्याकडून काही हिसकवायचे किंवा काय करायचं तिथं लावत होतो मी. जर त्याच्यासारखं मी वागलो असतो तर परत त्याच्यातच माझ्यात फरक राहिला नसता. सो हे फिटनेस म्हणजे त्यासाठी नाही बनवलं की कोणावरती ताकद वापरावी म्हणून हा फिटनेस नाही. आपल्यापेक्षा वीक कंटेस्टंटवर ताकद दाखवण्यासाठी नाहीये बिलकुल नाही. म्हणजे आपल्यापेक्षा वीक पण नाही आणि स्ट्रॉंग पण नाही. ते आपली ताकद फक्त कुठे लागली पाहिजे की जिथे आपल्याला गरज आहे किंवा जिथे खरंच असं वाटतं की हा आपल्याला येतो खूप मोठं नुकसान आहे, तर तिथं फक्त ताकद थोडीशी लावली तरी बास होतं आपल्याला. आणि फिटनेस रुटीन म्हणाल तर जवळपास 2010-11 पासून मी बॉडी बिल्डिंग वगैरे करत होतो. कॉलेजमध्ये पण महाराष्ट्रासाठी गोल्ड मेडल आहे मला बॉडी बिल्डिंग मध्ये 2011ला. आणि त्यानंतर मग थोडं फिटनेस चालूच होता माझा. त्यानंतर मग असं करत करत जवळपास किती 14 वर्ष झाले असतील आज मी जिम करतो. पहिले आखाड्यात वगैरे पण जायचो गावाकडे असताना. त्यानंतर शेती चालू असते, अधूनमधून जाणं चालू होतं माझं. तर अशा गोष्टी आहेत की असं फक्त नाही की फक्त जिम म्हणजे जिमच करतो किंवा असं नाहीये काही. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला फिट ठेवतात. माझे वडील पण फिटनेसमध्ये आहेत. ते सायकलिंग, स्विमिंग, रनिंग ह्या सगळ्या गोष्टी करतात. त्यांना ट्रायथलॉन वगैरे खेळतात ते. तर त्यांच्यामुळे बहुतेक जास्त फिटनेसची ओढ आहे मला. बिग बॉसच्या घरात लिमिटेड ग्लोसरी असल्यामुळे तुम्हाला तुमची फिटनेस मेंटेन करण्याला तेवढा आहार मिळत होता का? नाही, नव्हता मिळत. खूप डिफिकल्ट आहे तिथं. कारण की खरंच जेवढं दाखवलं जातंय ना ह्याचं टीव्हीवरती खाण्याच्या बाबतीत, तर ते ऍक्च्युली तेवढंच असतं. असं एक्स्ट्रा बाहेरून काही येत नाही आम्हाला की एवढं तुम्हाला भेटेल तेवढं तुम्हाला भेटेल. भले का आम्ही सांगितलं होतं की मला एवढं चिकन लागतं तेवढं चिकन लागतं आणि त्यांचं म्हणणं पण होतं की आम्ही पुरवू तुम्हाला आतमध्ये गेल्यावरती. पण तसं काही घडलं नाही आणि नंतर कंप्लेंट्स पण नाही करता आला आम्हाला. कारण की तर त्यांचा तो गेम पार्ट ऑफ द गेम होता की बाबा एवढंच भेटलं तर याच्यातच तुम्हाला मेंटेन करायचंय. आणि जर तुम्हाला दिलं तर बाकीचे लोक पण हे म्हणतील की ते पण मागतील. तर त्यानुसार त्या गोष्टी होत्या सगळ्या. जास्त काही आम्हाला भेटलं नाही. जेवढं होतं तेवढंच. काही टास्क असे पण होते की ज्याच्यात फक्त बॉइल्ड खायचं होतं आम्हाला. ते पण प्रयत्न केले आणि तिथं पण थोडंफार आम्ही खाल्लं होतं इकडचं तिकडचं. पण तेवढं ज्या गोष्टी दाखवलं तेवढ्या होत्या त्याच्यात. तसंच तुम्हाला चिकन दिलं असतं तर बाकीच्या कंटेस्टंटना चॉकलेट द्यायला लागले असते. हा कॉफी चॉकलेट त्याच्यासाठी भरपूर मारामारी असते तिकडे. तुम्ही साधारणपणे 48 दिवस बिग बॉसच्या घराच्या आत होता. बाहेरच्या जगाशी तुमचा काही संबंध नव्हता. तुम्हाला मेंटल प्रेशर काय जाणवलं का आयसोलेटेड असल्यामुळे बाकीच्या जगाशी? नक्कीच जाणवलं. कारण की होतं काय माहितीये का, ज्यावेळेस आपण आपले सराउंडिंग वेगळं असतं किंवा आपण ज्या सराउंडिंग मध्ये राहतो ते सराउंडिंग ऍक्च्युअली आपला कम्फर्ट झोन असतो. म्हणजे आता तुम्ही तुमच्या मित्रांसोबत राहता तर तो कम्फर्ट झोन असतो आपला, तर त्यांच्यावर जास्त वेळ राहतो आपण. तर इथे असं होतं की आपला कम्फर्ट झोन नव्हता. मला माहित नाही कोणाचे कसे स्वभाव आहेत किंवा जे समोरून गोड बोलतात माझ्यासोबत तर ते मला असं वाटतं की माझे मित्र आहेत बाबा. कारण की आपण खरं मानतो ना त्या गोष्टी. बाहेरच्या जगात असं नसतं की कोणी येतं आपल्यावर उगाच गोड बोलतंय आणि 1-1.5 महिना आपल्यावर व्यवस्थित वागतंय एखादा तो व्यक्ती, तर आपल्याला वाटणार की हा बाबा खरा आहे किंवा आपल्याला आपला मित्र वाटणार. तर त्या गोष्टी तिथं खूप डिफरंट असतात. बाहेर आल्यावरती कळतं अरे नाही, गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहेत. मला काहीतरी वेगळी चर्चा होते, पुढे काहीतरी वेगळं घडतं. सो तिथे थोडंसं मेंटली मला वाटतं डिफिकल्ट आहे राहणं. आणि जे आत्ता जे आहेत तिथे कंटेस्टंट ते खरंच मी म्हणतो खूप स्ट्रॉंग आहेत मेंटली. त्याच्यामध्ये ते टिकून आहेत. मला तर खूप डिफिकल्ट गेलं लोकांना समजून घेणं किंवा कोण काय म्हणतंय. मला तर उलट जास्त चिडचिड व्हायची
आणि चिडचिडच्या नादात मी परत असं व्हायचं की जास्त फ्रस्ट्रेशन निघू नये म्हणून मी शांत होऊन जायचो. तर ते एक जरा खूप वेगळ्या गोष्टी तुम्ही घडल्या टास्क माझ्यासोबत. सोडला तर इथं कोणावर पर्सनल अटॅक करत नव्हता, ते काय म्हणलं? हा, मी पर्सनली जास्त बोलत नव्हतो, पण झालंय माझं टास्क मध्ये पण बऱ्याच गोष्टी. पॅडेदादांवरती ओरडलोय मी, स्टार्टिंगला वर्षाताईंवरती पण ओरडलो मी, कारण की वर्षाताई पण काहीतरी म्हणजे असं पर्सनली काहीतरी बोलले होते म्हणून मला वाटतंय. नंतर बऱ्याच ठिकाणी डीपी दादाला पण ओरडलो एकदा मी, ते इरिनाला काहीतरी बोलले होते म्हणून. परत अशा गोष्टी घडलेल्या आहेत, नाही असं नाही म्हणत आहे मी, कारण की प्रत्येकाचा काहीतरी ट्रिगर पॉईंट असतो नक्कीच. आणि प्रत्येक जण चिडलेला तिथं. असं नाही की मी एकटाच चिडलोय किंवा मी एकटाच भडकलो, असं नाही. प्रत्येक जण तिथे चिडलेला आहे, प्रत्येक जणांनी काही ना काहीतरी बोललेलं आहे. सो ह्या गोष्टी होतच असतात तिथे. शोचा फॉर्मॅटच असा आहे की ते ट्रिगर करतच. करतं, कारण की तेच तोंड आपल्याला समोर दिसतात, तेच आज गोड बोलतायत, परत परवा काहीतरी उलट काहीतरी बोलतील, परत गोड बोलतील. त्या गोष्टी होत राहतात तिथे. आम्ही मागचा पॉडकास्ट घनश्याम दरोडे यांचा घेतला, त्यांचं असं म्हणणं होतं की अरबाज बोलला होता त्याला कॅप्टन होण्याची इच्छा आहे, त्याला कॅप्टन बनवण्यासाठी तुम्ही कॅप्टन्सी टास्क मध्ये तुमचं 100% दिलं नाही, त्यामुळे त्याला बेनिफिट झाला. म्हणजे दुसऱ्या टीम मध्ये असून देखील तुम्ही अरबाजला जिंकायला सपोर्ट केला. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? झालं असं होतं की ज्यावेळेस वेगळी टीम पाडल्या गेली, तर त्यावेळेस फर्स्ट राऊंड जो झाला, फर्स्ट राऊंड मध्ये मी अरबाजला म्हटलं की अरबाज आपलं खेळूया व्यवस्थित. म्हटलं तू तुझ्या टीमसाठी खेळ, माझ्या टीमसाठी खेळतो. म्हटलं चालतंय, तू बघ म्हटलं, की कारण की त्यांचे पण 2 लोक आपल्याकडे आहेत, म्हणजे आमच्या टीम मध्ये, आणि आमच्याकडून तू पण तिकडेच, म्हणजे जे आपण टीम बनवले तर त्याच्यातलं पण तू तिकडेस, तर बघ कसं होतं काय होते. म्हटलं ठीक आहे चालेल. तर पहिल्या टास्क मध्ये खेळलो मी व्यवस्थित, म्हणजे जास्त ताकद पण नाही लावली किंवा जास्त कुठं चीट नाही केलं किंवा काय नाही. फर्स्ट राऊंड मध्ये मी व्यवस्थित खेळलो. आणि त्यावेळेस अरबाजला विचारलं की अरे म्हटलं तुमचे ते 2 जण आहेत ते म्हणजे ह्या टीमचे आहेत, तर ते खेळतायत का तुमच्या टीम मधून व्यवस्थित? तर त्यांचं निकीचं, अरबाजचं, त्यांचं, जान्हवी, सगळ्यांचं म्हणणं आलं की अरे ते 2 जण आहेत ते आमच्या टीम कडून व्यवस्थित खेळत नाहीयेत, ते बॅग्स घेऊन जाऊन देत आहेत किंवा मुद्दामून असं स्लो बॅग भरतायत किंवा ह्या मुद्दाम गोष्टी करतायत ते. तर मग अशा गोष्टी घडतायत, तर तू का मग त्यांच्याकडून खेळतोस एवढं ट्रुथफुल? ह्या गोष्टी घडल्या. ते दाखवण्यात नाही आलं, बट ऑब्व्हियस की अशा गोष्टी घडल्या की आतमध्ये चर्चा काय झाली, काय नाही झालं. तर त्याच्यामुळे मग मला त्या गोष्टीचा राग आला की अरे म्हटलं मग मी जर इकडे खेळायचा प्रयत्न करतोय तर तुम्ही पण तिकडे खेळा. म्हणून मी निखिल आणि योगितावरती पण चिडलो होतो की तुम्ही नीट खेळत नाही म्हणून मी इकडे व्यवस्थित खेळणार नाहीये म्हणून. हे मी तिथं झालं होतं. असं नाही की बाबा अचानक मी काहीतरी गद्दारी केली किंवा अचानक काहीतरी केलं, असं नव्हतं. ते सगळं डिस्कस करून, गोष्टी बोलून, आणि त्या रागाच्या ओघात पण मी बोललो होतो की तुम्ही नीट खेळत नाही म्हणून मी पण असंच खेळणार, तुमच्यासारखंच मी पण खेळणार. म्हणून मग मी तिथे ह्या गोष्टी केल्या. आणि ते केल्यानंतर पण मी बोलून दाखवलं की मी ह्यांच्या बॅग्स कमी भरल्या, बॉल कमी भरले. कारण की अरबाजचं म्हणणं होतं की तू काय केलं माझ्यासाठी, जर ते आमच्यासाठी खेळत नव्हतं तू काय केलं माझ्यासाठी? मग अरबाज असं खरंच म्हणणं होतं की मला कॅप्टन व्हायचंय त्यामुळे तू खेळू नको. हा, मग मी त्याला म्हटलं अरे मी तर बॅग्स पण कमी भरल्या बाबा, कारण की मला पाहिजे होतं मग तू कॅप्टन म्हणावा. आणि गद्दारी म्हणजे गद्दार हा टॅग पडला म्हणताय तुम्ही, पण मी जर गद्दार कधी म्हणतो आपण, ज्यावेळेस तुमच्या मित्राला तुम्ही जर धोका दिला तर. आता ह्या ग्रुपमध्ये एकतर मला कोणी ट्रस्टवर्दी वाटत नव्हतं, आणि ते पण ज्यावेळेस म्हणत होते की बाबा तू आमच्या टीम मध्ये आलायस, तर त्यांनी पण मला कधी असं म्हटलं नाही की अरे बाबा तू खेळतोयस आमच्याकडनं तर आम्ही पण तुला कॅप्टन बनवू किंवा आम्ही पण तुला ऍज अ स्ट्रॉंग कंटेस्टंट बघतोय किंवा तू आमच्याकडनं खेळावंच आमची इच्छा आहे किंवा काहीच नाही. मला असं वाऱ्यावर सोडून दिलं होतं डायरेक्ट. आणि मला असं वाटलं की यार हे पण मला काय बोलत नाहीयेत, ह्यांनी पण बोललं पाहिजे माझ्यासोबत, घर आहे, त्यांच्या टीम मधला मेंबर आहे मी, तर तुम्ही का बोलत नाही माझ्यासोबत? तर ते पण बोलले नव्हते. तर त्या गोष्टी सगळ्या मला असं झालं की एकदम जुळून आल्या. मला असं वाटलं ह्यांना पण गरज नाहीये माझी, ह्यांना असं वाटतं की नाही का तो त्यांच्याकडून खेळणार आहे, आपण त्याला काही जास्त सांगायला नको. म्हणजे तुम्हाला तसं वाटतंय तर मग ठीक आहे. अशा गोष्टी घडल्या. असं काहीच नव्हतं की बाबा कोणाला धोकाच द्यायचा मला किंवा कोणाला काय करायचंय. पण हा, बट ऑब्व्हियसली मी तसं न विचार करता जर मी माझा गेम खेळलो असतो आणि मी जर ठरवलं असतं की यार सगळे उडत गेले, मला जे करायचंय तेच मी करणार, मला टास्क खेळायचा आहे, मी फक्त टास्क खेळणार, इंडिव्हिज्युअल का होईना तसं खेळायला पाहिजे होतं मी. मला असं वाटतं त्यावेळेस जर माझं डोकं तेवढं चाललं असतं ना, तर नक्कीच मला वाटतं की गेम काहीतरी वेगळा असता, आज मी कुठेतरी वेगळीकडे असतो, मी आतमध्ये असतो. पण तसा विचार मी केला नाही आणि त्या गोष्टी त्यांच्या ऐकल्या. त्यानंतर मी काहीतरी रागात डिसिजन घेतले, त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडल्या बहुतेक, आणि त्याच्यामुळे मग बाहेर आहे मी, बट ऑब्व्हियस.
कुणाच्या इव्हेक्शनमुळे तुला सगळ्यात जास्त वाईट वाटलं? मला ऍक्च्युली प्रत्येक इव्हिक्शनला वाईट वाटलेलं आहे. असं कोणासाठी जास्त वाईट वाटलं, कमी वाईट वाटलं असं काहीच नाहीये. मला प्रत्येक इव्हिक्शनला वाईट वाटत होतं. फक्त एवढंच आहे की कारण की प्रत्येकाचं काहीतरी एक युनिक पॉईंट होता तिथे. म्हणजे युनिक पर्सनॅलिटी होती, युनिक बिहेवियर होतं. निखिलचं युनिक बिहेवियर होतं. स्टार्टिंगला जो पुरुषोत्तम दादा एकदम आपलं प्रवचनकार, कीर्तनकार आहेत ते. त्यांची एक वेगळी विचारसरणी आहे. मग ते जेवढे शांत आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्यांच्या तर ते जाताना पण वाईट वाटलं होतं मला. निखिल जाताना वाईट वाटलं होतं. योगिता हळूहळू स्ट्रॉंग झाली होती. योगिताबद्दल खूप वाईट वाटलं होतं. त्यानंतर परत इरेना जाताना वाईट वाटलं होतं, कारण की तिने पण मला खूप समजून घेतलं तिथं, मला खूप सपोर्ट केला आतमध्ये. सो सगळे जेवढे जात होते ना तेवढं सगळ्यांबद्दल मला असं थोडं थोडं वाटत होतं की यार नाही जायला पाहिजे, कारण की सगळ्यांचं काहीतरी वेगळं बिहेवियर होतं आणि ते प्रत्येकाचं चांगल्या गोष्टी, कारण की एका तासात दाखवलं जातं ते जेवढंच दाखवलं जातं तेवढं त्यांना हाईप भेटेल तेवढं. पण बाकीचे 23 तासात आम्हाला माहिती नाही किती चांगला माणूस आहे किंवा किती चांगली व्यक्ती आहे. सो वाईट वाटत होतं घनश्याम जाताना पण खूप वाईट वाटलं होतं. सो प्रत्येकाचं जाताना नक्कीच वाईट वाटलं होतं मला. असं काहीच नाही की कोणी जाताना मला आनंद झाला की बरं झालं गेला वगैरे, असं कधी नाही झालं मला. इरिनाचे तुमचे किस्से बरेच चर्चेत आले. हो. तुमच्या दोघांचं बॉन्ड बद्दल सांगा थोडं. आता तसं बघायला गेलं ना तर तिचं आणि माझं बॉन्ड असं जुळून आलं की ती ऍक्च्युली जास्त अभिजित बरोबर कनेक्ट होती स्टार्टिंगला. आणि अभिजित पण तिला जास्त समजून सांगायचं सगळ्या गोष्टी, पण तिला कळत नव्हतं की अभिजित काय बोलतोय किंवा काय सांगतोय. टास्क मध्ये पण त्यांच्या टीम मध्ये होती ती, आणि तिचं म्हणणं होतं की मला ते समजत नाहीये, तो सांगत नाही व्यवस्थित, किंवा मला तो सांगतोय पण मला समजत नाहीये. सो मी सांगायचा प्रयत्न करतो की असं नाही, असं आहे, तसं नाही, तसं आहे. तर त्याच्यातून आमचा ऍक्च्युली बॉन्ड क्रिएट झाला. आणि त्यानंतर मग ती मला म्हटली की मला मराठी शिकायचंय, मला थोडंफार हिंदी कळतं. मग तिथून मग मराठी, मग आता असं पण नाही की मला मराठी खूप कळतं, मी शिकवायला लागलोय म्हणजे खूप कळतं, असं नाही. जेवढं तुटकं फुटकं मला जमतंय, जेवढं कामी येतं दररोजच्या जीवनात आपल्याला, तेवढं मी शिकवायचा प्रयत्न करत होतो. बाकी असं काही नाही. आणि बॉन्ड त्याच्यातून चांगला झाला. मग त्याच्यातून आमचं गोष्टी शेअर झाल्या एकमेकांबरोबर, फॅमिलीज बद्दल कळालं, मग इमोशनल घरच्या गोष्टी कळाल्या थोड्याफार. मग तो ऍक्च्युली बॉन्ड तसा क्रिएट झाला. तो ज्यावेळेस आमच्या पर्सनल गोष्टी शेअर झाल्या आणि कळालं किंवा माणूस किती चांगला आहे आतमधून, किंवा काय काय केलंय आयुष्यात, कसं वरती आलंय, बिग बॉस मध्ये यायच्या अगोदर काय काय केलंय, पुढचे प्लॅन्स काय आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आमच्या डिस्कस झाल्या त्यावेळेस आम्हाला कळालं की अरे माणूस खरंच चांगला आहे, जेन्युइन आहे. तर त्यावेळेस मग तो बॉन्ड तसाच क्रिएट झाला आणि मला असं वाटतं इथून पुढे पण तो तसाच राहावा अशी माझी इच्छा आहे. बिग बॉसच्या वोटिंग सिस्टीम बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? बिग बॉसच्या वोटिंग सिस्टीम बद्दल काय म्हणजे, जेन्युइन आहे का स्क्रिप्टेड असते? बिग बॉसला ज्याला करायचं असते त्यालाच होते का जेन्युइन? आयडिया, खरंच आयडिया नाही. तसं जर असतं तर मग जेन्युइन तसं नाही म्हणू शकत आपण. जर जेन्युइन नसतं तर सूरजला गेम कळत नाही, सूरज कधीच बाहेर आला असता. नक्कीच. सूरजला सगळ्यात जास्त सपोर्ट आहे, सगळेजण त्याला वोट करतायत आणि तो आत्ता टॉपला आहे. सो मला असं वाटतं की जेवढं आहे वोटिंगचं जेन्युइननेस, तर तेवढा आहे असं वाटतंय मला तरी. सोशल मीडिया फॅन फॉलोइंगचा कंटेस्टंटवर किती इम्पॅक्ट पडतो? लाईक काही कंटेस्टंटला असं वाटतं का माझी फॅन फॉलोइंग भरपूर आहे म्हणून मी आता काय जरी केलं तर मी सेफ आहे, माझे लोक मला मतं देतील? मे बी असू शकतं, कारण की निक्कीचं तसं मत होतं बघ पहिलं स्टार्टिंगला म्हणजे आत्तापर्यंत, जोपर्यंत ते बॉटम 2 बॉटम 3 मध्ये येत नव्हते ना, तोपर्यंत तिचं म्हणणं असं होतं माझे फॅन्स मला वाचवतील. तर ती कशी पण बिहेव करायची आणि मग नंतर तिला सेफ व्हायची ती. तर त्याच्यात तिला थोडासा गर्व वाटत होता. आणि त्यानंतर जसं जसं कळालं तिला की बाबा बॉटम मध्ये येतोय आपण, तर त्यावेळेस तिला जाणवलं की अरे असं नाहीये, खरंच गेमवरती डिपेंड आहे सगळ्या गोष्टी. आणि आता तरी पण तिचं बिहेवियर आहे तसंच आहे, आणि ते मला नाही वाटत की लोकांना ती आवडते जास्त. सो फॅन फॉलोईंगचं पण आहे. स्टार्टिंगला सगळ्यांना तसं होतं, मला नव्हतं, कारण की मला माहितीये की मला कोणी जास्त ओळखत पण नव्हतं. आणि त्याच्यामुळे मला तो डाऊट होताच की यार कोण वाचवेल मला, असं पण वाटत होतं स्टार्टिंगला. सो तरी सगळ्यांचं म्हणणं होतं तसं की माझी फॅन फॉलोईंग आहे. डीपी दादा आहेत, अंकिता आहे, सूरज आहे. सूरजचं म्हणणं नव्हतं असं काही, सूरज जेवढा जेन्युइन राहतो तेवढा राहतो तो. बाकी निक्की आहे, निक्कीला वाटत होतं की यार तिचे फॅन फॉलोईंग भरपूर आहे आणि ती वाचेल. बाकी असं कोण म्हणत तर नव्हतं, पण थोडंफार आपलं ट्रस्ट असतोच ना की बाबा आपल्या तिकडे आपले लोक आहेत वाचवणारे. सो तेवढं आहे, नक्की तेवढं असतंच. सुरुवातीच्या काळात तुमचा आणि डीपी दादांचा बॉन्ड एवढा काही चांगला नव्हता.
मग मध्येच दिसायला लागलं की तुमचा दोघांचा बॉन्ड चांगला झालाय. मग तुम्ही गेल्यानंतर डीपी दादा हे देखील म्हणले वैभव एक स्ट्रॉंग कंटेस्टंट होता आणि तो असायला पाहिजे होता, मला त्याची आठवण येते. त्याच्याबद्दल तुमचं ओव्हरऑल काय व्ह्यू आहे? डीपी दादाचं स्टार्टिंगला म्हणणं असं होतं की त्यांना मला आरबाजपासून वेगळं करून त्यांच्या टीममध्ये घ्यायचं होतं आणि त्यांचा तो प्रयत्न चालू होता, पण मला कळत नव्हतं की त्यांचं काय म्हणणं आहे. आणि बरेच आठवडे नाही कळालं मला असं फक्त वाटायचं की हे भांडणं लावतात आमच्या दोघांमध्ये आणि का भांडणं लावतात हे माहित नव्हतं. तर त्या गोष्टी घडल्या. त्यानंतर मग ज्यावेळेस ते बंधनाचा टास्क आला की बेल्ट लावायचे होते एकमेकांना, एक आठवडाभर आम्ही सोबत फिरत होतो, तर त्यावेळेस आमची खूप जास्त चर्चा झाली. त्यावेळेस आम्ही एकमेकांना सगळं सांगितलं की बाबा त्यांचं म्हणजे माझे विचार काय होते किंवा मी का अजून ए टीम मध्ये किंवा मला का सोडता येत नाही टीम आणि कशामुळे मी अपोज करू शकत नाहीये किंवा माझं बिहेवियर काय आहे, मी माणूस म्हणून कसा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या मी आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा आम्ही पण स्टार्टिंगला तुला खूप शिव्या घातल्या, भरपूर काही मागे बोललो तुझ्या आम्ही की तू असाच आहे, तू तसाच आहे, तुला गेमच कळत नाहीये आणि तू काय त्यांच्यावर करतोय, तुला फोडून आमच्याकडे घ्यायचं होतं आम्हाला, कारण की स्ट्रॉंग वर्सेस स्ट्रॉंग झाला असतं तर बाकीच्या आम्ही आमचं गेम खेळलो असतो व्यवस्थित. असं बऱ्याच गोष्टी आमची चर्चा झाली. मग त्याच्यावर त्यांना पण कळालं की बाबा माझा स्वभाव कसा आहे, माझं बिहेवियर कसं आहे, मी माणूस म्हणून कसा आहे. मग त्यावेळेस त्यांना ते कनेक्शन वाटलं आणि त्यानंतर मग ते कनेक्शन म्हणजे एक इतकं चांगलं बॉन्ड झालं ना, मला असं नंतर त्यांना म्हटलं यार आपली ही फ्रेंडशिप पहिल्या आठवड्यात झाली असते ना म्हटलं. त्यांना म्हटलं आणि पहिल्या आठवड्यात आम्ही एकत्र होतो ऍक्च्युली किचनमध्ये. ज्यावेळेस सगळ्यात पहिला दुसरा दिवस होता ना आमचा, डीपी दादा ए टीम मध्ये होते ऍक्च्युअल मध्ये आणि आम्ही एकत्र होतो. अंकिता बी टीम मध्ये होती आणि मग अंकिता ज्यावेळेस रडायला लागली किंवा ज्यावेळेस त्या गोष्टी घडल्या तर तिला इमोशनल सपोर्ट द्यायसाठी डीपी दादा तिकडे गेले आणि मग ते तिकडचे झाले. अशा गोष्टी घडल्या. त्यांनी ते पण सांगितलं आम्हाला की अरे असं घडलं ऍक्च्युअल मध्ये वैभव तुझ्यासोबत स्टार्टिंग पासून कनेक्शन वाटत होतं मला. अंकिता आधीपासूनच फ्रेंड्स होते, आधीपासून फ्रेंड्स होते बरोबर. मग त्याच्यामुळे त्यांना तिकडे जावं लागलं आणि मग तरी पण त्यांचं आमचं बॉन्ड चांगलं होतं. असं नव्हतं की आम्ही फक्त भांडणं केले किंवा काय, आमचं बॉन्ड चांगला होता. आमच्या वेळेस आमच्यासोबत बसायचे त्यावेळेस आम्ही फुल मस्ती मजा करायचो. सो मला असं फक्त वाटतं की जर हाच बॉन्ड पहिल्यापासून असता तर नक्कीच गेम वेगळा झाला असता, स्ट्रॅटेजीज वेगळ्या घडल्या असत्या आणि मी पण ऍक्च्युली त्यांना मिस करतोय. मला असं वाटतं की ते खूप स्ट्रॉंग प्लेयर आहेत आणि मैत्री म्हणून नक्कीच मी बाहेर पण घट्ट मैत्री टिकवून ठेवणार त्यांच्यासोबत, कारण की माणूस म्हणून तो खूप चांगला आहे आणि फॅमिली ओरिएंटेड पर्सन आहे. सो भारी वाटतं मला त्यांच्यासोबत. नक्कीच बाहेर पण फ्रेंडशिप अशीच राहील मला वाटतं त्यांच्यासोबत. नक्कीच. सर जेव्हा तुम्ही एलिमिनेट झाला मग जान्हवीचं असं म्हणणं होतं ज्या लोकांमुळे वैभव एलिमिनेट झालाय त्या लोकांना मी घरातनं बाहेर काढणार. नंतर त्यांनीच अरबाजला कॅप्टन होण्यात मदत केली. तुम्हाला काय वाटतं जान्हवीचं कोणतं स्टेटमेंट जास्त खरं आहे, पहिलं की दुसरं? आता मी असं स्टेटमेंट वाईज नाही जाऊ शकत कारण सिच्युएशन वाईज नक्कीच जाईन. स्टार्टिंगला ज्यावेळेस मी बाहेर गेलो काही गोष्टी तिच्या माझ्या एवढ्या चांगल्या बॉन्डमध्ये होत्या की मी तिला म्हटलं पण होतं की जान्हवी जे मी करू शकत नाहीये ना ते तू करतेस म्हटलं आणि इट्स व्हेरी गुड थिंग. तर तिला ते कळालं होतं की मला नक्की काय म्हणायचंय. आणि ज्यावेळेस मी बॅग भरत होतो ना माझी जायच्या अगोदर, ज्यावेळेस नॉमिनेशन मध्ये आलो होतो मी, तर एक दिवस अगोदर आम्हाला बॅग्स येतात आणि जे नॉमिनेट झालेले आहेत त्यांना सगळ्यांना बॅगा भरायला होतात. तर मी बॅग भरली नव्हती आणि भाऊचा धक्का जसा चालू झाला तर मध्ये एक ब्रेक झाला होता. त्या ब्रेकमध्ये मी बॅग भरायला घेतली आणि जान्हवीला म्हटलं की मला हेल्प कर. तर ती म्हटली तू बॅग भरली नाही, तू आत्ता का बॅग भरतोयस? तर मी तिला म्हटलं मी बहुतेक जाणार आहे म्हटलं आज, तर बॅग भरायला हेल्प कर. आणि त्यावेळेस तिला मी हे सेंटेन्स बोललो होतो, तिला शब्द म्हणजे हे वाक्य बोललो होतं की बाबा जे लोकांना एक्सपेक्टेड होतं की मी करायला पाहिजे आणि ते माझ्याकडनं घडलं नाही आणि ते तू करतेस तर हे खूप चांगली गोष्ट आहे. तर तिला ते समजलं होतं की बाबा हा ऍक्च्युअल मध्ये ओळखतोय मला की बाबा मी काय करते काय नाही, किंवा तिच्याबद्दल मला जेवढा रिस्पेक्ट आहे तेवढा नक्कीच मी तिथं शो केला होता त्यावेळेस. तर त्याच्यामुळे तिला तो राग होता की ह्यांच्यामुळे ह्याला तसं रिॲक्ट होता आलं नाही. कारण अरबाजन निक्की वगैरे हे सगळ्या ज्या गोष्टी होत्या ना तर त्यांना मी बोलून दाखवतो जरा तुमच्यामुळे माझा गेम वीक पडतो किंवा तुमच्यामुळे मला खेळता येत नाहीये, तुम्ही माझा पण विचार करा. भाऊ मला एवढं बोलतायत, हे तू अरबाज तुझ्यामुळे बोलतायत मला, तर तू जेवढं निक्कीसाठी सपोर्ट करतो तेवढं माझ्यासाठी पण कर. ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आतमध्ये जे की लोकांना एका तासात नाही दाखवलं गेलं बट ऑब्वियस.
तर हे घरात माहित होतं, अरबाजला माहित होतं माझं म्हणणं काय आहे, निकीला माहित होतं, जान्हवीला माहित होतं, घनश्यामला माहित होतं, सगळ्यांना माझं म्हणणं माहित होतं तिथे. त्याच्यामुळे जान्हवीला चिडचिड होत होती की बाबा वैभवनी सांगून सुद्धा की ह्यांच्यामुळे गेम वीक पडतोय त्याचा, तरी पण त्याला तुम्ही असं हे करत होतं, सांगत होतं की नाही नाही मी भांडू शकत नाही, नाही नाही तू आमच्याकडनंच खेळ, तुझ्या सपोर्टची गरज आहे आम्हाला वगैरे, या सगळ्या गोष्टी होत होत्या. तर त्याच्यामुळे जान्हवीचा तो सिच्युएशन मध्ये राग होता. पण नंतर दुसरी सिच्युएशन अशी आली की ती ऑलरेडी कॅप्टन्सी मधून बाहेर आली होती, म्हणजे त्या ह्याच्यातून बाहेर पडली होती ती कॅप्टन्सी. हा ज्यावेळेस उमेदवारीमधून, कॅप्टन्सी उमेदवारीमधून. आणि तिचं म्हणणं होतं की मला अरबाजनी विचारलं, जे की तिला एक्सपेक्टेड होतं की बी टीम मधले कोणीतरी विचारावं. सेम माझ्यासारखंच झालं, मला पण एक्सपेक्टेशन्स होते की बी टीमने मला विचारावं बाबा की तू बाबा आमच्याकडनं खेळशील का. तर तसं सेम तिचं पण तेच झालं. तर मला असं वाटत नाही की तिचं काही चुकीचं आहे. ती सिच्युएशन वाईज ती खेळते, जसं आज सिच्युएशन आहे, आज वेगळी सिच्युएशन आहे, तर त्या पद्धतीने खेळते. पण तिला राग नक्कीच आहे की ह्यांच्यामुळे बाहेर पडलोय, हा राग आहे. पण सिच्युएशन काय आत्ताची, आत्ता गेम कसा खेळायचा आहे, तर त्या सिच्युएशन वाईज ती वागते. तर मला वाटतं ते बेटर आहे. त्यात तिने कॉन्ट्रॅक्ट काय नाही केलं, आणि त्या गेमचा फॉर्मॅटच असा की तसं राहिलं तरच टिकतंय. हा, तर त्या पद्धतीने खेळते, व्यवस्थित खेळते. मला त्याबद्दल काय असं वाटत नाही की तिने शब्द बदलले किंवा त्याला बाहेर काढायचं होतं आणि ती त्याचीच मदत केली, असं काही घडलेलं नाहीये. जशी सिच्युएशन होती, जसं गरजेचं काय होतं आता, तर तिने तसे वागते ती, तर तेच बेटर आहे मला वाटतं. मग बिग बॉसच्या घरात असा कोणता सदस्य आहे का जो ऍक्च्युअल मध्ये तिथे राहणे डिझर्व करत नाही किंवा कमी डिझर्व करतो, पण त्याची फॅन फॉलोइंग स्ट्रॉंग असल्यामुळे तो अजून देखील घरात टिकून आहे? बिग बॉसच्या घरात आत्ता तरी मला वाटत नाही की असं कोणी आहे म्हणून. कारण की जेवढे लोक आत्ता आतमध्ये ते गेम पण व्यवस्थित खेळतात आणि जिथे गरज आहे तिथे त्यांची स्ट्रॅटर्जी पण वापरतात. आणि तेवढे मला वाटतं वेल डिझर्विंग टॉप 8 टॉप 10 लोक आहेत तिथे. असं मला वाटत नाही कोणी की बाबा तिथे कोणीतरी उगच आहे म्हणून. आणि सूरजचं पण सगळेजण म्हणतात की गेम कळत नाही, गेम कळत नाही, गेम कळत नाही. पण त्याला ज्यावेळेस सांगितलं जातं व्यवस्थित, तर त्याला ज्यावेळेस कळतं की काय करायचं काय नाही, तर तो पण त्याचा गेम व्यवस्थित खेळतो. त्याला असं काही नाही की बाबा कळतच नाही किंवा म्हणजे स्वतःच्याच टीमला हरवतो किंवा स्वतःच्याच टीमला सपोर्ट करत नाही, असं कधी होत नाही. तो ज्यावेळेस इंडिव्हिज्युअल खेळायचं त्यावेळेस इंडिव्हिज्युअल खेळतो, ज्यावेळेस त्याला वाटतं की बाबा ग्रुपसाठी खेळायचं तर ग्रुपसाठी खेळतो. सो मला असं वाटत नाही आत्ता सध्या कोणी तिथे आहे की बाबा ज्याला फक्त त्याने बाहेर आलं पाहिजे कोणीतरी. तर मला असं वाटतं आत्ता वेल डिझर्विंग जे आहेत तेच आतमध्ये. बाहेर आल्यानंतर तुम्हाला असं काय वाटलं की ह्या स्ट्रॅटेजीनं जर मी गेम खेळलो असतो तर मी अजून आपला गेम बेटर करू शकलो असतो? मी स्टार्टिंगलाच सांगितलं की अरे मी जर माझं इंडिव्हिज्युअल गेमवरती फोकस केला असतं ना, मी म्हणजे नाही का ना कोणाशी मैत्री केली असती, ना कुठला ग्रुप जॉईन केला असता, ना ए टीम ना बी टीम. मी स्टार्टिंग पासून जर एकटा जरी खेळलो असतो ना, तरी मी खूप पुढे गेलो असतो मला असं वाटतं. कारण की ज्यावेळेस आपण ग्रुप पाडतो त्यावेळेस आपल्याला पुढच्या ग्रुपचं काय डिस्कशन होतंय, पुढच्या ग्रुपचे काय विचार आहेत किंवा पुढचा ग्रुप किती जेन्युइन आहे हे पण कळत नाही आपल्याला. आपल्याला फक्त काय कळतं की आपल्या ग्रुपचे लोक काय बोलतायत आणि त्यांच्या बाबतीत किती आपल्याला निगेटिव्ह भरवतायत, हेच फक्त दिसत असतं, हेच फक्त ऐकू येत असतं. तर त्यावेळेस फक्त मला असं वाटतं जर मी स्टार्टिंग पासूनच इंडिव्हिज्युअल खेळलो असतो तर नक्कीच मला असं वाटतं गोष्टी वेगळ्या घडल्या असत्या. पण तोपर्यंत वेळ पण निघून गेला होता आणि भाऊ पण मला भरपूर वेळा एक्सप्लेन करत होते. पण मला तिथे झालं असं होतं की मी प्रयत्न पण केले की बाबा इंडिव्हिज्युअल खेळायचं आता मला. मी त्या लोकांपासून लांब पण गेलो होतो. पण काही टास्कमध्ये असं गोष्टी घडत होत्या की परत ग्रुप टास्क यायला लागले. मग ग्रुप टास्क आल्यावरती मी कोणाला हेल्प मागणार, कारण मलाच बाहेर काढणार होते सगळे. सो त्या गोष्टी घडत होत्या. त्याच्यामुळे थोडंसं मी पण कन्फ्युजनमध्ये होतो आणि भरपूर गोष्टी चुकल्यात माझ्याकडनं, हे मलाही माहिती आहे आणि जनतेने पण ऐकवलंय भरपूर मला. सो तेही मला मान्य आहे, कारण की ज्या गोष्टी घडल्या त्याला मीच कारणीभूत आहे, ना की मी कोणाला ब्लेम करतोय की बाबा तुझ्यामुळे असं घडलं किंवा तुझ्यामुळं मी नाही खेळलो, असं नाहीये. जर मला कळत होतं, भाऊ पण एवढा वेळ सांगत होते, तर मी एकतर फ्लिप मारायला पाहिजे होती डायरेक्ट. म्हणजे फ्लिप म्हणजे कसं की मला डायरेक्ट चेंजेस करायला पाहिजे होते माझ्याकडं, माझ्यामध्ये. जसं जान्हवीनी जेलमध्ये गेल्यानंतर ते चेंजेस आणले, नक्कीच. तर तसं मी काहीतरी करायला पाहिजे होतं. जे अरबाजनं देखील एक आठवडा ऍक्टिंग केली फ्लिप मारण्याचा. हा, तर त्या पण गोष्टी बघितल्या सगळ्या महाराष्ट्राने की बाबा काय केलं त्यांनी. त्यानंतर पण मी त्यासोबत जास्त इन्व्हॉल्वमेंट नव्हती माझी अरबाजसोबत, कारण की मला पण गोष्टी पटल्या नव्हत्या. सो इंडिव्हिज्युअलच खेळलो असतो तर मला वाटतं बेटर राहिलं असतं माझ्यासाठी.
आता हा किस्सा तुम्ही घरात असतानाच घडला होता. बाहेर लोकांचं असं मत आहे की निक्कीने आर्याला प्रोवोक केलं की ती व्हायलेंट होईल येण्यासाठी. निक्कीची आधी स्ट्रॅटेजी होती की आर्याला प्रोवोक करणं आणि तिनं ऍक्शन घेतली की काहीतर डिसएडव्हान्टेज तिला होईल. आता तुम्ही घरात ते जवळ बघितले, काय किस्सा झालता नेमकी आणि खरंच निक्कीने प्रोवोक केलं का आर्या खरंच व्हायलेंट झाली होती? निक्कीचं बोलणं हे ऍक्च्युली सगळ्यांना प्रोवोकिंग वाटतं आणि वाटायलाच पाहिजे, कारण मला पण वाटत होतं. म्हणजे मलाही काही गोष्टी बोलताना त्यासोबत असं वाटायचं की प्रोवोक करते का काय किंवा मुद्दाम भांडणं काढते का काय. तर हे तिचं बहुतेक स्वभाव तसा असेल किंवा मग तिची स्ट्रॅटर्जी असेल की पुढच्याला प्रोवोक करायचं. आणि तिला मी एकदा दोनदा म्हणलं पण की बाबा तू अशी का वागतेस किंवा अशी का बोलतेस प्रोवोक केल्यासारखं. तर तिचं म्हणणं आहे किंवा मी अशीच आहे, तुम्ही प्रोवोक होताय ते तुमचा प्रॉब्लेम आहे. सो तिचं म्हणणं असं होतं की बाबा मी तर अशीच वागणार आहे, तुम्हाला जसं करायचं तसं करा. सो आता ते आर्या आणि तिचं जे वादावाद होती, कारण आर्या तिला फुल ऑन टक्कर द्यायची पहिल्यापासूनच, ते आम्हाला पण माहित होतं आणि आम्हाला पण ते काही वाटत नव्हतं त्या गोष्टीचं. आम्हाला वाटायचं की बाबा एकटी नडते, बिंदास नडू द्या. आणि तिच्यामध्ये आम्ही जास्त काही बोलत नव्हतो, कारण आर्याचे तिचे ज्यावेळेस भांडणं व्हायचं ना त्यावेळेस आम्ही 1-2 कमेंट पास करायचो किंवा आमच्या टीमकडून 1-2 कमेंट फक्त पास केलं. पण तिला पर्सनली कधी काय आर्याला बोललो नाही किंवा तिला कधी असं झालं नाही की त्यांच्या दोघींच्या भांडणात आम्ही फक्त निकीची साईड घेऊन काहीतरी भांडलोय किंवा असं काही कधी झालं नाही. मला तर आठवत नाही की असं मी कधी काय केलं त्या साईडनी. पण ज्या गोष्टी तिथं घडल्या, आर्याने ज्यावेळेस धक्काबुक्की झाली ना तिथे, तर आर्याला पण लागलं होतं इथे गालावरती. ओके. तर तिथे मला दिसताना दरवाजाच्या फक्त हाफ साईड दिसली, बाहेरची साईड दिसली. तो वॉशरूमचा दरवाजा होता ना त्याच्या अलीकडची साईड फक्त दिसली ज्यावेळेस आर्याने तिला हात उचलला तिच्यावरती. आणि त्याच्या आतमध्ये काय घडलं हे मला नव्हतं माहिती. सो मी ते झाल्यानंतर परत आर्याला वॉशरूम मध्ये गेलो तिकडे आणि तिला विचारलं की बाबा का मारलंस तू, काय गरज होती म्हटलं. तर तिने सांगितलं की मला पण मारण्यात आलं आणि तिने दाखवलं की लागलेलं इथे. सो त्यानंतर मला असं जाणवलं की बहुतेक आपल्याला माहित नाही की आतमध्ये काय घडलं. पण नक्कीच मला असं वाटतं तिची जी स्ट्रॅटर्जी असते निक्कीची दरवेळेस की बाबा टास्क मध्ये धक्काबुक्की करणं इज व्हॅलिड, तर त्याचं कुठेतरी तिला माहिती आहे, एक शो करून आली आहे, तिला आयडिया आहे थोडीफार की बाबा काय करायचं काय नाही. तर मला असं वाटतंय ज्यावेळेस आर्यानी सांगून केलं ना तर तिथे ती थोडंसं चुकीचं झालं. तर ह्या गोष्टी तिने पण तिच्या साईडनी जर तिच्यासारखीच वागली असती, निक्की सारखीच टास्क मध्ये धक्काबुक्की झाली किंवा काय, तर ते बहुतेक तिथल्या तिथं सगळं मिटलं असतं, सॉर्ट आउट झालं असतं. पण तिने सांगून केलं आणि मग त्या बिग बॉसचा निर्णय, शेवटी तो सगळ्यात मोठा रूल आहे की कोणावरती हात उचलायचा नाही म्हणून, आणि तो रूल फॉलो मोडला गेला आणि तिथे तो डिसिजन घ्यावा लागला बिग बॉसला मला वाटतं. पण आर्याचा राग योग्य होता, सगळ्या गोष्टी योग्य होत्या तिच्या. असं एवढं दिवस कंट्रोल केलं, थोडं कंट्रोल केलं असतं ना अजून, तर ते खूप अजून पण आतमध्ये असते ती नक्कीच.